नमस्कार. द स्टॉक मार्केट मनी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आपण आज निफ्टी अनालिसिस कडे वळूया. हा आहे निफ्टीचा 1 डेचा टाइम फ्रेम. जरा झूम करून दाखवते म्हणजे क्लिअर दिसेल. हा आहे निफ्टीचा 1 डेचा टाइम फ्रेम. 1 डे टाइम फ्रेम मध्ये अजून एक निफ्टी फॉर्मेशन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणजे एक डब्ल्यू पॅटर्न. म्हणजे मला असं दिसत आहे की हे एक फॉर्मेशन तयार होऊ शकते. निफ्टी असं एक डाऊन ट्रेंड, अचानक गॅप अप आणि त्याच्यानंतर एक असा फॉल. आता हा फॉल निफ्टी इथे सपोर्ट घेऊन असं जायचा प्रयत्न करेल का हा सपोर्ट ब्रेक करून इथे येण्याचा प्रयत्न करेल, हे महत्वाचं आहे. तर हे आहे 1 डेच्या टाइम फ्रेमचा अनालिसिस. आता आपण आजचा जो मार्केट ओव्हरव्ह्यू आहे तो पाहूया. आज निफ्टीने कसं परफॉर्म केलेलं आहे ते पाहूया. कालचं जर तुम्ही माझा अनालिसिस पाहिला असेल, अनालिसिसचा कालचा जो व्हिडिओ पाहिला असेल, तर आपण क्लिअर सांगितलं होतं की निफ्टीचा जो ट्रेंड आहे शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये, टाइम फ्रेम पण सांगितला होता मी. शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो आहे बाय ऑन डिप्स. बाय ऑन डिप्स म्हणजे काय? निफ्टी जेवढं खाली येईल, खाली आलं बाय करायचं, खाली आलं बाय करायचं, त्याला म्हणायचं बाय ऑन डिप्स. आणि सेल ऑन राईज एक कन्सेप्ट आहे. सेम सेल ऑन राईज पण कसं बाय ऑन डिप्सच्या अगेन्स्ट. म्हणजे निफ्टी वर गेला सेल करायचं, म्हणजे पुट साईडनं राहायचं, त्याला म्हणतात सेल ऑन राईज आणि बाय ऑन डिप्स. मार्केट वर गेलं सेल करायचं, मार्केट खाली आलं बाय करायचं. सेल ऑन राईज आणि बाय ऑन डिप्स हे एक दोन कन्सेप्ट आहेत. तर सेम काल एक परवा मार्केटनं जे एक वन साइड रॅली दिली होती, त्यावरून आपला निफ्टीचा ट्रेंड आपल्याला कळला होता. जर तुम्हाला कोणत्या साईडने राहायचंय याच्यासाठी तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कळला पाहिजे. तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये त्याला अनालिसिस करायचं. 1 डे टाइम फ्रेम, 1 वीकचा टाइम फ्रेम, 5 मिनिट्स मध्ये निफ्टी कसं परफॉर्म करते, 1 आवर चार्ट मध्ये काय निफ्टी फॉर्मेशन तयार करत आहे, 3 आवर्सचं पण अनालिसिस करायचं. तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये याचं अनालिसिस करायचं, तरच तुम्ही एक प्रॉपर समजू शकतात की तुमची अॅक्युरेसी त्यामध्ये, विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त असते त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये कधी पण अनालिसिस करायचं. तर हा आहे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट. आज काल आपण काय अनालिसिस केलं होतं, निफ्टी खाली आलं, जसं खाली येईल इथे आपली बाईंग लेवल असेल. सेम आता याचं कारण असं होतं, हे जे साइडवेज फेज होता, हा जो निफ्टीचा साइडवेज फेज होता, इथे जी रॅली, ह्या साइडवेज फेज नंतर इथे जी रॅली आलेली आहे, ही रॅली ज्याने मिस केलेली असेल, ही बाईंग अपॉर्च्युनिटी ज्यांची मिस झालेली असेल, ही वन साइड अपॉर्च्युनिटी ज्यांची मिस झालेली असेल, ते हे या लेवलला ऍक्टिव्ह होऊ शकतात. ही होती त्यांची बाईंग लेवल. ज्यांनी ही रॅली मिस केलेली आहे ते इथे ऍक्टिव्ह होऊ शकतात आणि ती इथे परत एक एंट्री करू शकतात. म्हणून मग सांगितलं होतं मी काल की बाय ऑन डिप्स आहे, कारण इथे बुल्स ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सेम मार्केटने तसंच परफॉर्म केलेलं आहे. आणि एक आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर निफ्टीचा जर ट्रेंड बघितला, थोडस झूम करून बघू. निफ्टीचा जो ट्रेंड आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तो एक ट्रेंड लाईन मध्ये सपोर्ट घेताना, एका ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेताना दिसत आहे. ही आहे निफ्टीची जर ट्रेंड लाईन पण काढली, ड्रॉ केली, अशा ट्रेंड लाईन मध्ये पहिलं इथे सपोर्ट घेतला, नेक्स्ट इथे सपोर्ट, नंतर इथे सपोर्ट आणि हा सपोर्ट. एका ट्रेंड लाईनला टेस्ट करते निफ्टी आणि वर जाण्याचा प्रयत्न करते. जर शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये याला जर आपण अनालिसिस केलं तर याला म्हणतात हायर हाय. इथे हाय बनवला, या हायच्या वरती इथे हाय बनवला आणि या हायच्या वरती इथे हाय बनवला आणि अगेन एक डिपच्या नंतर अजून एक हाय बनवला. पण अजून एक यामध्ये आहे, एक तर निफ्टी
मॉर्निंगला परफॉर्मन्स नाही दिला तर आफ्टरनून नंतर एक वन साइड रॅली देते. आणि जसं सकाळी परफॉर्म केलं निफ्टीने, बाय ऑन डिप्स नंतर जी रॅली आली त्यानंतर दिवसभर मार्केट एक वन साइड साइडवेज मध्ये, दिवसभर निफ्टी साइडवेज मध्ये परफॉर्म करत होती. तर आपण एका शॉर्ट टाइम फ्रेम मध्येच उद्याचं मार्केट प्रिडिक्शन करूया. पहिला आपण एक ग्लोबल मार्केट चेक करूया. ग्लोबल मार्केट म्हटलं चेक केलं तर स्टील निगेटिव्ह आहे. आणि कालही आपण हे सांगितलं होतं की जे आपलं जे इंडियन मार्केट आहे ते गिफ्ट निफ्टीलाच फॉलो करते. आणि काल पण मी हे सांगितलं होतं की जर गिफ्ट निफ्टी मायनस मध्ये असेल तर आपलं इंडियन मार्केट गॅप डाऊन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर मे बी प्रॉबॅबिलिटी पण अशीच असू शकते उद्या, एक तर गॅप डाऊन नाही तर फ्लॅट. पण खूप जास्त गॅप डाऊन किंवा खूप जास्त गॅप अप ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण मार्केटचा ट्रेंड थोडा साईडवेज मध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर समजा आता हा आहे आपला एक दिवसभरचा निफ्टीचा ट्रेंड. तर दिवसभर मार्केटनं काय केलेलं आहे, एक वन साइड रॅली नंतर पहिला हा निफ्टीचा गॅप डाऊन ओपन, जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतं, समजा मार्केट इथे गॅप डाऊन झालं ओपन आणि हा निफ्टीचा प्रिव्हियस डेचा हाय होता. जर गॅप डाऊन ओपन झालं तर प्रिव्हियस डेचा जो हाय असतो तो याचा रेजिस्टन्स असतो आणि हा असतो त्याचा सपोर्ट. ही लेवल त्याची सपोर्ट जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर, आणि हा असतो त्याचा रेजिस्टन्स. आणि एक गॅप डाऊन नंतर एक वन साइड रॅली दिल्यानंतर मार्केट दुपारी 12च्या नंतर किंवा नाही 10च्या नंतरच एक कंटिन्युअस एक साइडवेज मध्ये आहे. तर आता आपण उद्या याच्यासाठी काय करायचं, कसं सावध राहायचं, उद्या निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, कोणत्या कोणत्या लेवल्स आहेत ते आपण बघूया. एक तर निफ्टीचा जो एक वन आवर म्हणलं तर साइडवेज मध्ये म्हणू शकतो. पण जर लॉंग टाइम फ्रेम मध्ये, म्हणजेच कोणता टाइम फ्रेम असेल तो, लॉंग पण नाही म्हणता येईल त्याला, थोडा 3 आवर चार्ट मध्ये जर अनालिसिस केलं तर निफ्टीने एक डोजी कॅन्डल बनवलेला आहे. डोजी कॅन्डलचा मिनिंग असं होतो जिथे की बायर्स आणि सेलर्स इक्वल असतात. आणि जेव्हा बायर्स आणि सेलर्स इक्वल असतात तेव्हा तो जो ट्रेंड असतो तो असतो साइडवेजचा ट्रेंड. आता जर निफ्टी उद्या काय होऊ शकतं, जर निफ्टीने जर ही लेवल ब्रेक केली, हा आहे आपला आजचा हाय, जर निफ्टीने ही लेवल ब्रेक केली तर निफ्टीचे जे नेक्स्ट लेवल आहेत, थोडं आपण 1 आवर टाइम फ्रेम मध्ये बघूया. जे निफ्टीच्या लेवल आहेत, जर ही लेवल ब्रेक केली, ही 25,750, तर जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल तो हा असेल. एक छोटीशी कॅन्डल दिसते, थोडस झूम करून दाखवते मी. हा असेल रेजिस्टन्स 25,800. हा पहिला रेजिस्टन्स आणि दुसरा रेजिस्टन्स आहे तो आहे 25,800. हा, आणि निफ्टीने जर डाऊन साइड दाखवली, डाऊन साइड म्हणजे कोणती, आपण जर निफ्टीने एक ही लेवल जे साइडवेजचं होतं, जिथे निफ्टी सपोर्ट घेत होती, एक ट्रेंड लाईन, ही जर ट्रेंड लाईनचा सपोर्ट दिसते, ही ट्रेंड लाईनचा सपोर्ट जर ब्रेक झाला तर तो नेक्स्ट सपोर्ट लेवल असेल तो हा असेल 25,600. नेक्स्ट सपोर्ट 25,600. आणि त्याच्यानंतरचा जो सपोर्ट असेल तो आहे हा, आणि एक ही लेवल 25,600च्या नंतर जी लेवल येते ती आहे 25,550. ह्या आहेत निफ्टीच्या लेवल्स.